आदरणीय दादा, आपल्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला आणि दातृत्वाला खऱ्या अर्थानं सलाम आहे. कारण प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणि आशेचा किरण निर्माण करत आहात. खरोखरच दादांच्यासाठी जरा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. अतिशय संवेदनशील असणारं हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय दादा. धन्यवाद दादा. संतोषजी घनवट, माजी सरपंच बागणी यांचं स्वागत संदीप फारणे यांना विनंती करतो, आपण त्यांचं स्वागत करावं. माजी सरपंच बागणी व्यासपीठावरती आपण यावं. तोपर्यंत मी आजच्या व्याख्यात्यांची आपल्याला ओळख करून देतोय. आजचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री, ज्यांच्या नावाचं दादांनी या ठिकाणी माहिती सांगितली, नावाबद्दल सुसेन महाराज नाईकवाडे, झी टॉकीज फेम तथा सेमारू मराठी बाणा टीव्ही चॅनेल आणि यूट्यूब स्टार सुसेन नाईकवाडे हे स्वतः एक नामांकित व्याख्याते, कीर्तनकार आणि संगीत शिवचरित्र कथा प्रवक्ते आहेत. त्यांचे शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. पुणे, बीड, नगर, मुंबई या ठिकाणी वक्तृत्व कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्य करतात. कीर्तन, व्याख्यान, संगीत, शिवचरित्र कथा या माध्यमातून त्यांनी अनेक गावामध्ये झाडे लावून जगवलेली आहेत. तसेच त्यांनी स्वतः सर्वच क्षेत्रातील सभा गाजवलेली आहेत. असं हे अष्टपैलू व्याख्याते, कीर्तनकार माननीय श्री सुसेन महाराज नाईकवाडे यांना मी विनंती करतोय, आपण अभिनव व्याख्यान मालेतील तिसरं पुष्प गुंफावं. त्यांचा विषय आहे घर असावे घरासारखे, नको तर नसत्या भिंती. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया माननीय श्री सुसेन महाराज नाईकवाडे. बंद नको लोक दिसले पाहिजे. तिकडे एखादा बल्ब असला तर तो लावा. नाही करणार नाही. आता लोकांना विचारा, चमकतंय का? करा कॅन्सर जसं आहे. बस चमकू दे माझ्या डोळ्यावर. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक या सर्व महामानवांना अभिवादन करून घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती या विषयावर विवेचन करण्यासाठी तुमच्यासमोर उद्युक्त झालो. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय प्राचार्य श्री पी. पाटील सर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आणि आत्ता ज्यांचं सुंदर भाषण तुम्ही ऐकलं, भाषण नव्हे त्या भावना ऐकल्या, असे माननीय श्री निशिकांत भोसलेजी पाटील दादा, या कार्यक्रमाचं मला निमंत्रण ज्यांनी दिलं असे प्रमोदजी चव्हाण सर, उपस्थित असलेले समोर आष्टेचे आमचे संतोषजी मगदूम सर, या गावचे माजी सरपंच
त्यांच्या माध्यमातून माझं या ठिकाणी खरं तर येणं झालं. उत्तमजी गावडे सर, धैर्यशीलजी मोरे साहेब, या बाजूला बसलेले संतोषजी, सर्व विचार मंच ज्यांचं सुंदर असं सूत्रसंचलन आपण ऐकलं, माननीय प्राचार्य के.व्ही. बसागरे सर, अभिनव प्रतिष्ठान शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली आयोजित व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्याचा योग माझ्याकडे आला आणि दादांनी आत्ताच सांगितलं की विषय तसा सुंदर मिळाला. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तो नुसती नाती. झालं काय, जग बदलत चाललं, माणसं बदलत राहिली. पूर्वीचा काळ वेगळा होता. घरातली सगळी माणसं सोबत जेवायची. त्या काळात दादा रस्ते साधी होते, माणसं सुद्धा साधी होती. हळूहळू रस्ते डांबरी झाली आणि माणसं आता डांबरट झाली. आणि म्हणून घराघरातले कलह वाढले. एकत्र कुटुंब पद्धती असायची, दुर्दैवानं ती आता राहिली नाही. फार सुंदर विषय मी नियोजित वेळेतच पूर्ण करणार आहे. 1 तासाच्या पुढे मी जाणार नाही असा शब्द दादांना देतो. अधिकचा वेळ दादांना घेणार नाही, कारण त्यांनी वेळ दिलाय, बहुतेक ते ऐकायला बसणार आहे. आणि म्हणून धन्यवाद दादांना देतो आणि विषयाकडे वळतो. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. पूर्वीची माणसंही वेगळी होती, साधी होती, सरळ होती, म्हणून घरामध्ये आनंद होता. आता घर भरलंय, हो, पैशानं भरलंय, प्रॉपर्टीनं भरलंय, पण माणूसपणानं थोडं गारटलंय. मला कौतुक वाटलं, 10 वर्ष व्याख्यान मला चालते असं होत नाही. 10 वर्ष व्याख्यान मला अविरत चालते आणि वेगवेगळे वक्ते बोलावले जातात आणि त्यांच्याकडून वेगवेगळे विषय ऐकले जातात. सलग 10 वर्षे असं होत नाही. हे होतं फक्त तुमच्या गावात ज्यांच्यामुळे होतं त्यांच्यामुळे टाळ्या. खरंच विषय खूप छान आहे. मी भारावून गेलो. विषय मला दिला, आयोजकांनी मला विषय दिला. संतोषजी चव्हाण सरांनी सांगितलं, प्रमोद चव्हाण सरांनी सांगितलंय विषय घर असावे घरासारखे. बसून घ्या. आता दादा बसतील, तुम्ही बसून घ्या. इकडे उभा असलेली माणसं सगळे बसून घ्या. उभा कोणीच नको. तुम्ही नका काळजी करू. मी तुमचा वेळ कसा गेला हे तुमच्या नाही लक्षात येणार. जरा मला पेटू द्या. खूप व्याख्यानं केले, खूप कीर्तन केले, पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेली माणसं मी कुठंच नाही बघितली. त्या बघा, त्या बघा, त्या बघा. पूर्वीचे लग्न, जेंट्सचं लग्न लेडीज सोबत व्हायचं, लेडीजचं जेंट्स सोबत व्हायचं. हो, आता जेंट्स लेडीज बघून लग्न होत नाही. आता प्रोफेशन बघून लग्न होत आहे. शिक्षक शिक्षिका, डॉक्टर डॉक्टरी, वकील वकिली, महाराज महाराजी, शेतकरी कुणीच नाही भेटत शेतकऱ्याला आमचे. आणि म्हणून आता एवढा भर दिलाय त्या शिक्षणावर, एवढा भर दिलाय त्या शिक्षणावर, एवढा भर आलाय त्या पैशाला, एवढं नको तेवढं महत्व तिकडं दिलं आणि माणसं विसरली. नाही, मोबाईलला जग जवळ आलं, मान्य करावंच लागेल, केलं सुद्धा, पण त्या मोबाईलनं माणसं सुद्धा दुरावली आहेत, नाती दुरावली आहेत. घरात एकत्र बसणारी माणसं आता एकत्र बसत नाही. टीव्हीला काय लागन तुमच्या हातात नाही. टीव्ही लावणं तुमच्या हातात आहे, टीव्हीला काय येणार आहे तुमच्या हातात नाही.
दिला, मोबाईलला वेळ दिला. आमची पिढी भाग्यवान आहे. माझी पिढी भाग्यवान आहे, माझ्या पाठीमागची पिढी भाग्यवान आहे. कारण माझ्या पिढीतली आई म्हणजे आमची आई तिचा व्हॉट्सअपला डीपी नव्हता, तिची इंस्टाग्रामला स्टोरी नव्हती, तिची फेसबुकला स्टोरी नव्हती. म्हणून ती सगळा वेळ आम्हाला देत होती. म्हणून आम्ही भाग्यवान आहे. आम्हाला ती आई होती जिची फेसबुकलाही पोस्ट नव्हती. हळूहळू मोबाईलनं तुमचा सगळा वेळ हिरावून घेतला. माझ्या लेकरांचा वेळ सुद्धा माझ्या आईनं घेतलाय. आणि त्या जगातल्या आताच्या आईची फेसबुकला स्टोरी, इंस्टाग्रामला स्टोरी, लाईव्ह स्टोरी. बोलतो थोडं राग येईल, तिला सगळा वेळ त्याला. आणि म्हणून माणसावर पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही. गड्या तुम्ही खेड्यातले, पूर्वी खेड्यातलं घर पण आणि गावातलं गाव पण काही वेगळं होतं. हा फार वेगळं होतं. बोलू, आता ते गाव पणही राहिलं नाही आणि आता ते घर पणही राहिलं नाही राहिलं. पूर्वी गावात जर एखादा माणूस मेला तर अख्खं गाव रडायचं, अख्खं गाव. आता शेजारचा मेला तरी सहज म्हणतोय आपण, रामभाऊ मेला का काल? काहीच नाही वाटत, काहीच नाही. घरातला माणूस गेला तरी जास्त दुखवटा पाळला जात नाही. सध्याची परिस्थिती आहे. एक कवी असं म्हणतो, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेल तरी आता डोळे नसतात ओले. ही परिस्थिती आहे. साधी माणसं होती पूर्वीची आणि म्हणून तो जिव्हाळा होता. योग माझा चांगला, आपल्याकडचे माझे सरपंच उत्तमजी गावडे माझ्याकडे आले. सहज त्यांनी माझ्या प्रशिक्षणात भाग घेतला आणि मला वाटतं त्याच माध्यमातून तुमच्या गावाला येण्याचा माझा योग लागला. या विषयाची गरज आहे, घरात गरज आहे, आईला गरज आहे, बापाला गरज आहे, भावाला गरज आहे, बहिणीला गरज आहे, आत्याला गरज आहे, मावशीला गरज आहे, काकाला गरज आहे, आजीला गरज आहे, आजोबाला गरज आहे. आणि म्हणून तर ते शेवटी तिसरं पुष्प घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती रंगवल्या रे. फार मोठे बंगले बांधले, मोठे झालो आपण, लय पैसा कमवला, भरपूर प्रॉपर्टी झाली आपल्याकडं, पण गारटलंय ते माणूस पण, संपलंय ते माणूस पण. आणि ते माणूस पण समजून घ्यायचं आपल्याला. आई, घरामध्ये बापाचा आणि आईचा जर संवाद असेल ना, बापाचा आईचा, तर ते घर स्वर्ग आहे. आणि बापाचं आईचं भांडण असेल तर ते घर नरक आहे. इथंच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे. नरक आणि स्वर्ग शोधण्यासाठी वर जायची गरज नाही. ती संकल्पना वरची नाही, याच आहे, इथलंच आहे ते. एक जणाने विचारलं यमदेवाला, मला स्वर्ग दाखवता का? यमदेवानं दाखवलं त्याला स्वर्ग. चल म्हटलं तुला स्वर्ग दाखवतो. यमदेवानं त्याला वरती नेलं आणि त्या स्वर्गाचं वर्णन असं होतं, सुंदर असं म्युझिक होतं. बघा स्वर्ग कसा आहे, सुंदर असं म्युझिक कानावर ऐकायला यायचं. भरपूर पदार्थ पुढे ठेवलेले, काय खावं प्रश्न पडावा एवढे पदार्थ ठेवलेले, भरपूर पदार्थ ठेवलेले. फुलांच्या राशी चालण्यासाठी होत्या. एशी दालन होतं. किती सुख होतं. आपण त्याला स्वर्ग सुख म्हणतो. स्वर्ग आहे, हे स्वर्ग आहे. मी बघितलं नाही, त्याला दाखवूया सांगायला. त्यानं सांगितलं स्वर्ग बघितलं, आता मला नरक दाखवा. स्वर्गातली परिस्थिती अशी होती, प्रत्येक माणूस हसत होता. एशी दालन आहे, पदार्थ भरपूर ठेवलेले आहेत, फुलांच्या राशी आहेत, सुंदर म्युझिक कानावरती येत आहे आणि हे लोक आनंदी आहेत. नरकात गेला, नरक दाखवा म्हणे मला. त्याला नरक दाखवला. नरकातली परिस्थिती तीच, सुंदर असं दालन आहे, एशी दालन आहे, फुलांच्या राशी आहेत, म्युझिक कानावरती येत आहे, भरपूर पदार्थ पुढे ठेवलेले आहेत. पण तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर रडू आहे, आनंद नाहीये. कारण पदार्थ भरपूर होते पण त्यांच्या हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते. पदार्थ स्वतःच्या हातानं कोपऱ्यातून हात फोल्ड करून खाता येत नव्हते, म्हणून ते दुःखी होते.
स्वर्गातल्या लोकांचं तसंच होतं. हाताला हातभर लांबीचे चमचे होते, पण ते हसत होते. त्याचं कारण आहे. स्वर्गातले लोक का हसत होते? नरकातल्या लोकांचं तेच होतं. हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते, पण स्वर्गातले लोक हसतायत, नरकातले लोक रडतायत. त्याचं कारण सांगतो. स्वर्गातल्या लोकांच्या हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते. स्वतःचे पदार्थ त्यांनाही स्वतः नीट खाता येत नव्हते. पण स्वर्गातले लोक आपला पदार्थ समोरच्याला भरवत होते आणि समोरचा माणूस याला भरवत होता, म्हणून ते सुखी होते. नरकातले लोक समोरच्याला भरवत नव्हते, समोरचा त्याला भरवत नव्हता, म्हणून ते दुःखी होते. आपलंही तसंच आहे. जगता जगता दुसऱ्यासाठी जगला तर तुम्ही स्वर्गात आहे. दादा, मी तुमच्याकडे बघून एक वाक्य बोलतो. हे सगळं बघितली परिस्थिती. आदमी ना कद से बड़ा होता है, नहीं नहीं, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. राहिलं नाही ते आता. संवाद तुटला. घराचं घर पण राहिलं का नाही? कुठेही संवाद. बाप पोराला बोलत नाही, पोरग बापाला बोलत नाही. कित्येक घर असे बाप पोराला बोलत नाही. येतो घरात, गेला तर किचन मध्ये, नाही तर बेडरूम मध्ये. बोलत नाही. बऱ्याच घरात बापाचा आणि पोराचा संवाद नाही. संवाद तुटला. कारण संवाद जर राहिला नाही ना, आपलं घर पण हरवलं. एका मुलाची गोष्ट ऐका. एका मुलाची गोष्ट आहे. तो घरी यायचा, बाप त्याच्याकडे नुसता पाहायचा, रागवल्या नजरेनं पाहायचा. कारण मुलाचा स्वभाव, मुलाचं रात्री अपरात्री घरी येणं बापाला नव्हतं आवडत. आणि बऱ्याच बापाला मुलांचं रात्री अपरात्री घरी येणं, त्याचे विचार बापाला नाही पटत. त्याचा सतत मोबाईल वापरणं बापाला नाही पटत. पण ते व्यक्त करून दाखवावं लागतं. बाळा, मला पटत नाहीये, तू व्यवस्थित व्यक्त होतच नाही. बाप फक्त बघतो आणि डापरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहतोय. मुलाला कळत नाही माझा बाप मला का रागवतोय, माझा बाप मला का बोलत नाही. महिना झालं, 2 महिने झालं, बाप पोराला काही बोलतच नव्हता, नुसतं बघत होता. संवाद तुटला ना, संपलं. पोरगा बापाला बोलत नाही, बाप पोराला बोलत नाही. पोराच्या मनामध्ये प्रश्न आहे. पोराच्या मनात प्रश्न, बाप मला का बोलत नाही, माझ्या बापानं मला बोलावं. आणि बापाच्या मनात आहे, माझ्या पोरानं माझ्या मनासारखं वागावं. पण संवाद नाहीये ना. बाप पोराला बोलून दाखवतोय ना, पोरग बापाला बोलून दाखवते. संवाद नाही दोघांचा. बापाला वाटतं माझ्या पोरानं माझ्या मतानुसार वागावं, मी म्हणतो तसं त्यानं वागलं पाहिजे. पोराला वाटतं माझ्या बापानं मला प्रेमानं जवळ घ्यावं, मिठी मारावी, बोलावं, माझ्या बापानं माझं काही चुकतंय सांगावं. पोरग क्रिकेट खेळायला जायचं बापाला आवडत नाही. पोरग मॅच बघायला जायचं बापाला आवडत नाही. पोरग फिरायला जायचं बापाला आवडत नाही. पोरग कॉलेजून उशिरा घरी यायचं बापाला आवडत नसायचं. बाप बोलून दाखवत नव्हता. काही महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, 6 महिने झालं, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, संवाद दोघांचा नाहीच. काहीच संवाद नाही. शेवट एक दिवस बाप ऑफिसला गेला आणि ऑफिसमध्ये त्याच्या मनात विचार आला, 2 वर्ष झालं पोराला बोललो नाही. आणि जसे जसे दिवस जातील ना, तशी ही दुश्मनी वाढत चालली आहे. बाप लेकाची दुश्मनी. कारण काहीच नाही, दोघांचं एकमेकांना आवडत नाही. बापाचा करारी बाणा पोराला आवडत नाही आणि पोरग ही वागते ते बापाला आवडत नाही. 2 वर्ष झालं संवाद नाही. 2 वर्षानं बाप ऑफिसला गेला. दिवसभर मनात तोच विषय आहे. पोरग बोलत नाहीये, पोरग माझ्या मनासारखं वागत नाहीये आणि बोलत बी नाहीये, जवळ बी येत नाहीये. बाप दिवसभर टेन्शन मध्ये. रात्री उशिरा बाप आला. आईला विचारलं, आलाय का तो? माया आहे त्याच्या मनात, प्रेम आहे त्याच्या मनात, पण बोलताना नीट व्यक्त होत नाही. बाप, आलाय का तो? आईने सांगावं, आलाय. कुठं आहे? बेडरूम मध्ये आहे. बापानं काहीच नाही बोलायचं. गिळलंय का त्यानं? मनात प्रेम आहे, पण बोलताना असं बोलतोय बाप. पोरानं बेडरूम मध्ये ऐकावं आणि पोराला विचार करावा, काय करावं, कशी सुटका करावी या बापाकडून. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप उठला, ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर ते पहिली दुसरीची पोरगी ऑफिसमध्ये आली
आणि बोलायला लागली, काका एक हात पुढं करा. बापानं हात पुढे केला. फुल टेन्शन मध्ये येतो, पोरग बोलत नाही म्हणून हात पुढे केला. त्या पहिली दुसरीच्या पोरीनं त्या काकाच्या हातात दोरा बांधला आणि दुसरा दोरा तिनं तिच्या स्कर्टच्या खिशातून काढला आणि त्याच्याकडे दिला, काकाकडे. आणि तिनं त्या बापाला सांगितलं, मी दिलेला दोरा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या हातात बांधा. याला प्रश्न पडला, मी कुणाच्या हातात बांधू दोरा? विचार करत होता बाप. नेहमीप्रमाणे ऑफिस सुटलं आणि घरी आला. घरी आला, बघतो तर काय पोरग आलेलं नाही. खिशातला दोरा होता ना, पोराच्या हातात बांधायचा होता. आज बोलायचं होतं पोराला मोकळ्या मनानं, लेकरा माझी आवडती व्यक्ती आहेस तू, नीट राह बाळा. पोरग आलंच नाही. तास दीड तास झालं, 2 तास झालं, 11 वाजले, 11:30 वाजले, 11:45 वाजले. रात्री उशिरा पोरग आलं. बापानं खिशातला दोरा काढला, हातात मुठीत घेतला आणि पोराकडे बघून बोलतोय, 11:15 वाजले, घरी यायची वेळ आहे काही? पोरग गुरगुरत बघत राहिले बापाकडं. न जेवता न किचन कडे जाता दंदिशी दरवाजा लावला आणि बेडरूम मध्ये झोपला. पोराच्या मनात विचार आहे, बापापासून सुटका करण्यासाठी काय करावा? नको, या नजरेत मला राहायचंच नाहीये. सकाळी उठला बाप, पोरग उशिरा उठलं नेहमीप्रमाणे. बापाला नाही आवडलं, पण दोरा त्याच्याच हातात बांधायचा आहे. संवाद काहीच नाही, दोघं काहीच बोलत नाहीये. पोरग उठलं, उशिरा आंघोळ करून आलं. बापाने बोलवलं, इकडे उठायची वेळ आहे काही, पुढे ये, हात पुढं कर. पोरग बोला नाही करणार. हात पुढं कर म्हणतो ना, पोरग बोला नाही करणार. अरे दोरा बांधायचा आहे त्या बापाला, पण व्यक्त नीट होत नाही. हात पुढं कर म्हणतो ना, नाही करणार. काय करायचं ते करा. उर्मटपणे पोरग बापाला माघारी बोललं. बापाने हात पकडला आणि पोरग काय म्हणतंय, मारू नका. अरे मारायचं नाही बाळा, हात पुढं कर. बापानं हात पकडला आणि त्याच्या हातात दोरा बांधला. किचन मधून आई बघत होती. आई म्हणली, काय करता हे? एक तर 2 वर्ष झालं बोलला नाही, त्याच्या हातात का दोरा बांधला? पोराला काहीच कळलं ना. पोरग म्हणतं, दोरा का बांधला माझ्या हातात? मी काय पळून चाललो का कुठं? बाप म्हणला, तसं नाही. काल एक छोटीशी पहिली दुसरीची पोरगी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिने मला विचारलं, काका हा दोरा मी तुमच्या हातात बांधते, मला तुम्ही फार आवडतात, चॉकलेट देतात म्हणून, आणि दुसरा दोरा मी तुम्हाला दिलाय तुमच्या आवडत्या व्यक्तीला बांधा म्हणून. मला प्रश्न पडला होता, लेकरा हा दुसरा दोरा मी माझ्या कुठल्या आवडत्या व्यक्तीला बांधू? लेकरा तू माझा आवडता माणूस आहेस रे, म्हणून तुझ्या हातात दोरा बांधतोय. आयुष्यात कधी व्यक्त नाही झालो. पोरग धुमसून रडायला लागलं. म्हणलं, बाबा बरं झालं व्यक्त झाला. कालपासून विचार करत होतो, मला आत्महत्या करायची होती आणि माझ्या आत्महत्येचं कारण होतं माझा बाप मला बोलत नाही. बाबा आता अख्खं गाव विरोधात गेलं तरी चालेल, माझा बाप माझ्या सोबतीला आहे. का झाला प्रकार? का होतं हे? फक्त संवाद नाही. नाही, संवादच नाही. माई लेकीचा चांगला संवाद असतो, हो हो असतो बरं का, खरे का खोटे? पण बापाचा आणि पोराचा बऱ्याच गावात संवाद नसतो, बऱ्याच घरात संवाद नसतोच. तेवढा गुण यांच्याकडून घेण्यासारखाच. घराचं घर पण जपलंच यांनी, आणि तरी आपण म्हणतो बाईच्या जातीला अक्कल नसते. त्या बघा, ते आलंच कुठून कळत नाही, बाईच्या जातीला अक्कल नसते. मला कळत नाही असं का म्हणतात बरं. ती दारू पेत नाही, ती पत्ते खेळत नाही, ती गांजा वडीत नाही, ती पुड्या खात नाही, आणि तरी म्हणते बाईच्या जातीला अक्कल नसते. असं कधी झालंय का हो? बाई बाजारला गेली आणि तिकडेच पिऊन पडली. घर पण जपण्याची सगळी जिम्मेदारी तिकडे आहे. जपलंय त्यांनी. सकाळी उठून सगळ्यांना पाणी तापून देण्याचं काम कोण करतं? कोण करतं? आई. सगळ्याला जीव घालण्याचं काम कोण करतं? आई. सगळे जेवल्यानंतर सरते शेवटी कोण जेवतं? आई. तंबाखू कोण खातं? आई का बाप?
आई का बाप? बाप. गुटखा कोण खातं? आई का बाप? दारू कोण पितं? आई का बाप? मग नालायक कोण आहे? आई का बाप? त्या बाप. खरंच यांचा वाटा आहे घरपण टिकवण्यामध्ये. बापाला सांगते माय, बोला ना त्याला दोन शब्द बोला. पोरीला सांगते, ए पोराला सांगते, बोल रे बाबा, तुझा बोलतोय तुला. आवडते सगळ्यांना माय माझी, सगळ्यांना आवडते. सगळं दुःख झेलत असते, पचवत असते आणि मन हलकं करत असते. सगळ्यांना बोलकं करण्याचं काम ती करत असते. तुम्हाला आम्हाला सुखी ठेवण्यासाठी बाप राब राब राबतोय खरा, पण एवढा बी पैशाच्या मागे धावतोय. यानं सुखी व्हावं म्हणून नाही झालो आपण यानं सुखी. आत्ता उदाहरणार्थ समजा, समजा फक्त समजा, आत्ता समजा मी मेलो. कोण मेलं? कोण मेलं? तुम्ही. त्या बाबा, त्या बाबा. उदाहरणार्थ आत्ता मी मेलो, मरणार नाही, तुम्ही नका काळजी. अजून लय पाकिट गोळा करायची मला. मी मेलो, प्रमोद सर. कोण मेलं? तुम्ही. हा, मी मेल्यानंतर हे जे शिवचरित्रकार, ट्रेनर, हे ज्या उपाधी आहेत ना, काहीच राहणार नाही, काहीच राहणार नाही. माझी उपाधी राहणार नाही ना. झिटवाकी फेम आहे ना, शेमराव मराठी बाणा टीव्ही चॅनल आहे ना, युट्यूब स्टार आहे ना, इंस्टाग्राम स्टार आहे, काही राहणार नाही. शिवचरित्रकार नाही राहणार. काय याला काय उपाधी असेल माहितीये का? प्रमोद सर बॉडी जाऊ द्या, कुठलं आणलं होतं? मग ते विचारतील गावडे सरांना, कुठलंही ते खरं. बॉडी जाऊ द्या. ए याला बॉडी नाव आलंय. शिवचरित्रकार गेलं गेलं, ट्रेनर गेलं गेलं, जी टॉकी फेम गेलं, शेमराव मराठी बाणा गेला, इंस्टाग्राम स्टार गेला, फेसबुक स्टार गेला, रील स्टार गेला, सगळे नाव गेले माझे. याला नाव प्राप्त झालंय बॉडी. संपलंय सगळं. समजा उदाहरणार्थ मी आता मेलो. कोण मेलं? त्या बाका. बरं, माझं मी म्हणलेलो माझा बँक बॅलन्स, माझं बँक बॅलन्स, माझा फ्लॅट, माझा प्लॉट, माझी जमीन ही आता माझी राहील का मी गेल्यावर? खरं बोला, कोणाची होईल? वारसदाराची. माझा फ्लॅट माझ्या मुलाचा, माझी जमीन माझ्या मुलाची, माझं बँक बॅलन्स माझ्या मुलाचं, माझं सोनं नाणं माझ्या मुलाचं. ही हातातली अंगठी सुद्धा अशी काढून घेतली झाली, एकच तेवढी निघ. माझं काय असणार आहे सांगू? त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये माझं असणार आहे, माझ्या फोटोच्या समोर ज्या अगरबत्त्या लावल्यात ना, त्यातून जो धूर निघतोय ना, तो माझा. माझं काय? तो अगरबत्त्याचा निघलेला धूर माझा आहे, पण तो टिकणार नाही ना, तो लगेच संपणार आहे. अगरबत्ती जळाली, धूर गेला, होता माझा तोही गेला. अगरबत्त्याच्या मधून राख पडणार आहे खाली, ती राख माझी. पोरं नाहीत म्हणणार अर्धी तुझी अर्धी माझी. त्या राखेची वाटणी होणार नाही, त्या धुराची वाटणी होणार नाही, तो धूर माझा, अगरबत्तीची राख माझी. राख गेल्याच्या नंतर ज्या काड्यात ना उरलेल्या काड्या, त्या पण माझ्याच. काड्या मी संपल्या, बिनकामाच्या काड्या कोण ठेवील? उचलील, फेकून देईल उकळल्यावर. ए माझ्या नावचा धूर होता, धूर गेला. माझ्या नावचा धूर होता, धूर गेला. माझ्या नावची अगरबत्तीची पडलेली राख होती, राख गेली. माझ्या नावच्या काड्या होत्या अगरबत्तीच्या शिल्लक राहिलेल्या, त्या बी गेल्या. आता तो माझा फोटो खुर्चीवरला, मला तिकडं नदीला पोहोचून आल्याच्या नंतर माझा असा फोटो ठेवतील ना. फोटो कधी ठेवतील? मला पोहोचून आल्यावर. कुठं? त्या बाका. माझ्यावर मजा चालू मस्त. त्या फोटोला हार घातलेला माझा, त्या फोटोच्या हारातल्या पाकळ्या माझ्या, पाकळ्या माझ्या नावच्या आहेत. एक तो फोटो असा उचलला जाईल, भिंतीवर ठेवला जाईल, भिंतीला ठोकला जाईल खेळायला. बघा, त्या घरातल्या भिंतीवर माझा फोटो आहे. आता मी नाहीये, माझी प्रॉपर्टी नाहीये, माझी प्रॉपर्टी घेतली पुराणी वाटून. तो फोटो माझा, फोटोला हारातल्या पाकळ्या माझ्या. एक 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 पाकळी गळून पडल. पाकळ्या कळाल्या, ऐका नाही, पाकळ्या कळाल्या. आता बिन पाकळ्याची फुलं राहिली. 4 महिन्याला 2 महिन्याला फुलं सुद्धा गळून पडतील. आता काय राहिलं? दोरा. दोरा सुद्धा 5-6 महिन्यानं कुजल. दोरा गेला. आता काय राहिलं? काचातला फोटो. कालांतरानं तो काचातला फोटो पाल येईल, उंदीर येईल. नंतर माझ्या नातवंडाच्या काळात
त्याला फारसं महत्व राहणार नाही. मी माझं बोलत नाही, तुम्ही सुद्धा बघा तुमच्या नातवंडानं तुमच्या आजोबाच्या फोटोला किती महत्व दिले. आजही आजोबाच्या फोटोला किती महत्व आहे विचार करा. तसं काहीच माझं होईल, त्याला फारसं महत्व राहणार नाही. उंदीर येईल, पाल येईल, फोटोला धक्का लागल, फोटो पडेल, काच फुटला. माझ्या नावचा फोटोचा काच होता, काच बी गेला. आता काय राहिलं? बिगर काचाचा फोटो. बिगर काचाचा फोटो जास्त दिवस टिकणार नाही. जास्त दिवस टिकणार नाही. तो कागद आहे, तो कागद बी खराब होईल. कागदही खराब झाला. आता काय राहिलं? काय राहिलं? फ्रेम. बरं ती फ्रेम आहे, त्यात माझा फोटोच नाही, तर फ्रेम कोण ठेवील? फ्रेम बी कोणीतरी येईल, उचलील, फेकून देईल. आता काय राहिलं? काय राहिलं? फ्रेम फेकली. आता काय राहिलं? बारीक लक्ष असावं माणसाचं खिळ्यासारखं. त्या बघा हा हा. काय राहिलं? खिळा. तो खिळा बिनकामाचा कोण ठेवील? तोही फेकून दिला जाईल. आता काय राहिलं? छिद्र, होल राहिलं. ऐका ऐका ऐका, माझ्या नावचं होल राहिलं, छिद्र राहिलं, पण कोणीतरी पेंटर येईल, रंगरंगोटी करणारा येईल, जुन्या घराचं नवं घर करण्यासाठी त्याला सिमेंट लावेल, कलर लावेल. आता काय राहिलं? माझ्या नावची खून होती रे, साधी खून सुद्धा राहिली नाही. साधी खून सुद्धा राहिली नाही. संपलंय. मी माझं बोलत नाहीये, तुमचं, माझं, सगळ्यांचं. आम्ही झटतोय, धावतोय, पळतोय, याच्यासाठी शिल्लक काहीच राहत नाही. घरातले सगळे माणसं याच्यासाठी बिझी आहेत, याच्यासाठी जे शिल्लक राहतच नाहीये. ठेवलं नाहीच आपण काही शिल्लक, संपलंय त्याचं. सगळे ज्याच्यासाठी बिझी आहे ते शिल्लक राहत नाही. शिल्लक राहतं उत्तमची उरे कीर्ती मागे. काय शिल्लक राहतं? आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय शिल्लक ठेवून चाललोय विचार करा. आम्ही कशासाठी जगतोय? आपल्या जगण्याचा अर्थ तर समजून घ्या. मी कशासाठी जगावं, कुणासाठी जगावं, काय द्यावं, माझ्या कुटुंबाला काय द्यावं. एक दारुड्या बाप पोरांसाठी काय देतो आणि दारुड्या बापाकडून पोरांनी काय घ्यावं. एक बाप आहे, दारुड्या आहे, प्रचंड दारू पितोय, गावाला त्रास आहे, कुटुंबाला त्रास आहे, 2 पोर आहेत, ऐका नाही, त्याला 2 मुलं आहेत. एक त्याच्यासारखा दारू प्यायला लागला, एक त्याच्यासारखा दारू प्यायला लागला, आणि दुसरा शिकून मोठा अधिकारी झाला. शिकून मोठा अधिकारी झाला, दारुड्या पोराला विचारलं, बाबा तू दारू का पितो? त्यानं सांगितलं, माझा बाप दारू पित होता, संसारात काहीच ठेवलं नव्हतं, होत्याचं नव्हतं झालं होतं, सगळी प्रॉपर्टी संपली होती, त्या बापाची प्रेरणा म्हणून दारू पितोय. त्या अधिकाऱ्याला विचारलं, तू दारू का पितो? त्यानं उत्तर काय दिलं, माझा बाप दारू पित होता, भाऊ दारू पित होता, संसारात काहीच नव्हतं, शिल्लक काहीच राहिलं नव्हतं, होत्याचं नव्हतं झालं होतं, मला अधिकारी झाल्याशिवाय पर्यायच नव्हता. एकाच बापाकडून 2 मुलांना वेगवेगळी प्रेरणा घेतली. घ्यायचं काय? माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून टेन्शन मध्ये येणारी पोरं. मी शाळेमध्ये इथं आता प्रशिक्षणात होतो, माझ्याकडे पालक आले आणि ते बोलले, काय दादा? ते म्हणले, हे नालायक आहे, ह्याला जरा समजून सांगा. मला नालायक तेच वाटले. हो, कारण पोराला सरळ सरळ त्याच्या समोर म्हणत होते, हे नालायक आहे, ह्याला तुमच्याकडे राहू द्या. अरे रे रे, त्याच्या समोर सांगत होते. बाप निघून गेला. पोरग मला येऊन एकांतात सांगायला लागलं, सर मला तुमच्याकडे भाषण शिकायचं नाही, पण 10वीत असतानाही माझा बाप असा शिक्षकांना येऊन बोलत होता, हे नालायक ह्याच्याकडे लक्ष राहू द्या. मी पुढे कॉलेजला गेल्यावर बाप असाच बोलत होता, गुरुजी हे नालायक ह्याच्याकडे लक्ष राहू द्या. माझं ग्रॅज्युएशन झालं तरी माझा बाप अजून तेच बोलतोय, हे नालायक ह्याच्याकडे लक्ष राहू द्या. बोलतो थोडं. तुम्ही जे बोलत असता ना, हे ब्रह्मांड स्वीकारत असतं आणि ते गुणिले करून परत देत असतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन माहित असेल कदाचित काही लोकांना. आकर्षणाचा नियम. आई, पोरग आईला बोलत असेल सांभाळून बोला, आई लेकराला बोलत असेल तर सांभाळून बोला, बाप पोराला बोलत असेल तर सांभाळून बोला. तुम्ही जे बोलतात ते खरं होत असतंय. चमत्कार नाही सांगत आहे, नियम सांगतोय. तुम्ही जे बोलतात ते खरं होत आहे. हो, तुम्ही जसा विचार करताय तसं होत आहे, तुम्ही जसं बोलाल तसं होत आहे.
तो नियम आहे, चमत्कार नाहीये. आकर्षणाचा नियम म्हणतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन. बोलूच नका वाईट, शुभ बोलणाऱ्या. जसा विचार कराल तसं घडतंय कुटुंबात बी. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही जसे वागाल तसं तुमचं मूल वागतंय. तुम्ही नालायकाचा पाडा त्याच्या समोर बोलला, त्याला वाटतं मी नालायक आहे. बाप म्हणतो नालायक, आई म्हणते नालायक. स्वतःला समजून घेते आपण नालायक आहे. चला, कशाला त्याच्यावर वाईट बोलता. शिक्षणानं तुमच्या लेकराचा मार्क मेमो रंगेल नाही, पण त्याचा शार्प मेमो रंगला पाहिजे. वेगवेगळे अनुभव आहे. शाळेत शिक्षक म्हणून होतो दादा. 13 वर्ष नॉन ग्रॅन नोकरी केली मी. 13 वर्ष नॉन ग्रॅन म्हणजे 13 वर्ष नॉन ग्रॅन म्हणजे तो वनवास आहे 13 वर्षाचा. 14 वर्ष करणार होतो, पण नग म्हणलं देवाचं रेकॉर्ड मोडायचं. काळ वेगळा होता. पूर्वी गुरु मारायचे, आई मारायची. बाबा मला मारलेलं आहे, बाबानं मारलंय, आईनं मारलंय, गुरुनं मारलंय. आता मारत नाही घरामध्ये. कोणी कोणा काही संबंधच नाहीये. कोण सिनियर आहे, कोण ज्युनियर आहे, काही कळत नाही. कोण कोणाला आरोतुर बोलताय. बोलू का एकदा थोडस. आता मार राहिला नाही, आणि तुमच्या लेकराला तुमचाही मार राहिला नाही आणि गुरुजीचाही मार राहिला नाही. आणि आता नवीनच एक कायदा आलाय, आरटी ऍक्ट. आरटी ऍक्ट. तुमच्या लेकराला मारायचं, तुमच्या लेकराला नापास करायचं. आता कोण नापास होतं का पहिल्यासारखं? आणि जर नापास केलं तर कायद्यानं तुम्ही गुरुजीवर कारवाई करू शकता. नापास केलं तर. एवढं जरी कळालं तरी बाजार व्याख्यान होतो. उद्याच गुरुजी गाठायचे. बरं, मी एक पोरग चक्क नापास केलं. मला माहित होतं बरं का नापास करण्याचा आपल्याला कायदा नाहीये तसा. नापास केलं पोरग पळतच रडत गेलं घरी. बरं, मी असं पोरग नापास केलं. योगायोग त्याची आई खूप गावातली नंबर 1 डॉन. भांडायला माझा रॉंग नंबरच लागला. ते नापास केलेलं पोरग घरी गेलं पळत पळत. आईला घरानं सांगायला लागलं, आई आई मला त्या नाईकवाडे मास्तरांना नापास केलंय. तेव्हा आई चपात्या करीत होती. चपात्या करताना हात पिठाने भरलेले तसेच. एका हातात बेलणं, तुमच्याकडे काय म्हणते लाटणं, आणि एका हातात ते पोट. आणि मावशी म्हणली चल त्या मास्तराकडे दाखवते त्याला. मी वर्गात शिकवित होतो 1857चा उठाव, आणि हे 1857चा उठाव माझ्या दारात. मावशीनं लांबूनच आवाज दिला, गुरुजी बाहेर या. का मी मध्ये येऊ? म्हणलं नाही, मीच बाहेर येतो. का म्हणून नापास केलं माझ्या पोराला? म्हणलं मावशी त्याला काहीच येत नाही. काय आलं नाही त्याला सांगा. मावशी बोलली काय आलं नाही त्याला सांगा. मी म्हणलो गणित नाही जमत त्याला म्हणून नापास केलंय. गणितातलं काय आलं नाही सांगा. मी म्हणलं मावशी त्याला मी साधा प्रश्न विचारला, 5 केळीतून 3 केळी मी खाल्ली तर खाली किती केळी राहिली? साधं उत्तर होतं, 2 केळी राहिली. नाही सांगता आलं त्याला, म्हणून मी त्याला नापास केलं. ती मावशी म्हणली लाज वाटली पाहिजे मास्तर तुम्हाला, 2 केळासाठी कुठं पोरग नापास करीत असते होय? उद्या 2 डझन आणून देते, बसा खात. आई पाठ राखण केली तुम्ही तुमच्या लेकराची, पण कशासाठी केली? गुरुजींना बोलण्यासाठी. शिकलंय तुमचं पोरग तुमच्याकडूनच. आई गुरुजींना भांडावं लागतं. शिकलंय पोरग तुमच्याकडूनच. गुरुजींना दापात ठेवावं लागतं. अब्राहम लिंकनचं पत्र माहित असेल तुम्हाला. काय म्हणतायत ते गुरुजींना? त्याला शिकवा समाजामधले चोर ओळखायला. त्याला जमलं तर दाबून द्या. कोण बोलतंय? गुरुजींना पत्र लिहिले, अब्राहम लिंकनचं पत्र आहे. त्याला शिकवा मोठ्यांचा आदरही करायला. आत्ताचं पत्र हेडमास्टरांना कसं राहिलो? गुरुजी त्याला मारू नका, त्याला 15 एकर जमीन आहे, काय कमी नाही त्याला. माझं पोरग तसंच हिंडू द्या. शिकतंय तुमच्याकडे, बघतंय तुमच्याकडे ते, आणि तुमच्याकडे बघत बघत शिकतंय. मी म्हणतो लेकरू शाळेत जेवढं शिकतंय तेवढं या बिनभिंतीच्या शाळेत शिकतंय. बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. तुम्ही गुरु आहे, पहिली गुरु आई आहे, तुमचं कुटुंब आहे.
तुमच्या कुटुंबातून शिकताय, भावाकडून शिकताय, बाबाकडून शिकताय, आजोबाकडून शिकताय, आजीकडून शिकताय, मोठ्या भावाकडून शिकताय. मोठा भाऊ गुरु आहे त्याच्या छोट्या भावाचा. ही कुटुंब संस्था समजून घ्या. कुटुंब समजून कुटुंबातून शिकायला भेटताय. शिकतायत लहान लेकरं, शिकते पुढची पिढी. तुमचा भाऊ जर मोटरसायकलवर बसून शायनिंग मारत असेल गावात, इकडून तिकडं तिकडून इकडं, चक्रा नकरा चक्रा नकरा, तर बारक्या भावाला वाटतं मी एखादी गाडीची चक्कर मारावी. काल परवा माझ्या गाडीला एक पोरगा असं जोरात कट मारून गेलं. जोरात. मी दचकलो गाडीत बसल्या मोटरसायकलवर होतं आणि त्याच्या गाडीवर पाठीमागं लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केले वागानं. हे काही शिकवलं नाही आम्ही शाळात. ही कुटुंब व्यवस्था शिकवते. मोठा भाऊ शिकवतोय, मित्र शिकवताय, कुटुंब शिकवताय, बाप शिकवतोय, आई शिकवते. खोटं बोलायचं नाही आम्ही शिकवत. मला सांगा पोरांना, शाळेत शिव्या द्यायचं शिकवतात का रे? शिकवतात शिव्या द्यायचे. पहिला तास शिव्या देण्याचा आहे का? दुसरा तास दुसऱ्यावर घालून शिव्या देण्याचा. तिसरा तास मोगमी शिव्या देण्याचा. मग हे येतं कुठून? शिव्या कुठून येतात? माझा आरोप आहे, शिव्या कुटुंबातून येतात. हो, तंबाखू खायची शिकवायची गरज नाही. आहे का असं प्रशिक्षण अशी घ्यायची? असं थोबाड वाचायचं, मग अशी टाकावी लागते 2 मिनिटांनी, बस. आहे असं शिकवतोय कोण? कुटुंबातून शिकतंय लेकरू. माझी गाडी अशी कीर्तनाला चाललोय, पाठीमागून पोरगा आलाय, जोरात कट मारलाय त्यानं आणि गाडीवर पाठीमागं लिहिलंय, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. बघा वाघ. मी 7-8 किलोमीटर पुढे गेलो, ते पाठीमागून आलं, परत मला जोरात कट मारला त्यानं आणि पुढे गेलो. मी दचकलो गाडीत बसल्या बसल्या, एवढं जवळून कोण कट मारून गेलं. त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. म्हणलं हे वाघ पुन्हा पुन्हा कमी कट मारायलाय. बरं, ते पुढे जायचं, टपरीवर थांबायचं, तो वाघ, आणि टपरीवर थांबायचा माझी वाट बघत, याची गाडी कधी येते. आणि टपरीवर थांबल्यावर तिथल्या पुढ्या घ्यायचं, अशा फाडायचं, जणू वाघ फाडलाय. तोंडात टाकायचं, बोकणाची बोकणा पुढ्याचा तोंडात. मी आलो, मला कट मारला, परत पुढे गेलं, पिचकारी मारली त्यानं आणि गेलं पुढं. लांब पुढं 30-40 किलोमीटर गेलो, बघतोय तो दिसनाच गेला. कोण? वाघ. 40 किलोमीटर गेलो, अचानक बघितलं तो रोडच्या खाली त्याची गाडी पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला. माझ्या गाडीत गायक होते, त्यांना म्हणलं वाघ तर पडणार उताना इथं. जवळ गेलो, बघतोय कुठलीच हालचाल नाही, उचलला तसाच. कोण? वाघ. गाडीत टाकला, 2-3 जणांना उचलून गाडीत टाकला, दवाखान्यात न्याला, ऍडमिट केला. 1 तासानं शुद्धीवर आला आणि माझ्याकडे असा बघतोय. मी म्हणलं बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय वाघानं. नाही हो, शाळेमध्ये नाही शिकवलं जाते गट कसे मारायचे, गुटखा कसा खायचा, तंबाखू कशी खायची, नाही शिकव. दारू कशी प्यायची शिकतोय पोरगा. बाप दारू पेत होता म्हणून पोरगा दारू पिते, बाप गुटखा खातोय, पोरगा गुटखा खाते, आई बोलते खोटं, बोलावं लागतं खोटं. शिकवलंय, कुटुंब शिकवतं तुमच्या लेकराला. आई पहिली गुरु तुम्ही आहे. माझं एक नवीन पुस्तक येत आहे, आई तुम्ही जिजाऊ व्हा. गरज आहे, काळाची गरज आहे. का जिजाऊ व्हायचंय? पूर्वी लग्न जमवताना कुटुंबातला प्रमुख माणूस मुलगी बघायला जायचा आणि प्रमुख माणसानं मुलगी बघितली की मग नवरदेवाला बघायची गरज. आता कुटुंबातला प्रमुख माणसाला माहितच नसतं पोरगी केव्हा पळून गेली. आणि त्यानं घराचा एवढा मसनवाटा होतो नाही, ऐका गड्या, त्यानं घराचा एवढा मसनवाटा होतो ना, घरातला कुटुंब प्रमुख नाही दारात येऊन बसू शकत छाती ठोकपणे. तो पळून गेलेल्या पोरीचा बाप नाही मित्रांमध्ये जाऊ शकत. आई आई बोलतो तुमच्यासाठी. त्या माझ्या ताईडीचं लग्न दारापुढं लावायचं आहे, पाहुण्या रावण्यांना पत्र
का द्यायच्यात? माझ्या ताईडीचं लग्न माझ्या दारासमोर थाटामाटात लावायचंय, फेटा बांधायचाय, मिरवायचंय. स्वप्न रंगवलंय त्यानं. ताईडे, ताईडे, तू पळून जातेस, लग्न करतेस, आणि माझा बाप ना घराच्या बाहेरच निघत नाही ग. एक दिवस 2 दिवस गुडघ्यात मुंडकं खुपसून ढास 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 रडतोय बाप. बचडे, ताईडे, तू शाळा जाताना तुझ्या पाठीवर दप्तर त्यानं ठेवलं, तुझ्या गालाचे 2 पापे त्यानं घेतले, आणि दुडू शाळा जात असताना त्यानं स्वप्न पाहिलं ग, बचडे शाळात जात आहे, उद्या मला त्याचं लग्न करायचं आहे, माझ्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरी नांदाय जाणार आहे, मी चांगलं घर बघून माझ्या पोरीला देणार आहे. तायडे, त्या बापावर ही तू वेळ येऊ दिलीच नाहीस ग. 2 मिनिटात तुला आवडलं कोणी आणि त्याच्यासोबत पळून गेलीस. तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा बाप घराच्या बाहेर निघत नाही ग. तायडे, तू पळून गेल्यापासून तुझा आजा घराच्या बाहेर येत नाही ग. तायडे, तू गेल्यानंतर घराचं जे वाळवंट झालंय ते बघ. ए तायडे, ए तायडे, तुझा बाप पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमाला जात नाही. ए तायडे, तुझा बाप आता पाहुण्या रावळ्यात मिसळत नाही. ए तायडे, तुझा भाऊ आता पोरामध्ये खेळायला जात नाही ग. ए तायडे, ए तायडे, थरथरल्या हाताना काठी हातात घेऊन तुझं आजोबा मंदिरात जायचे, त्यांनी मंदिर बी सोडलंय ग. तायडे, तू गेल्यापासून घराचं जे वाटोळं झालंय ना ते बघ फोन करून. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, तू घरी फोन बी केला नाहीस ग. ए तायडे, तायडे, तुझ्या बापानं तुझ्या लग्नासाठी पै पै करून पैसे साठवले होते का? त्या पैशाकडे डोंकून बघत नाही तुझा बाप. तायडे, तुझा चुलत भाऊ सुद्धा पोरांमध्ये बसत नाही का? त्यालाही अपमान वाटतोय. ए तायडे, तायडे, बघ एकदा फोन लावून काय घराची अवस्था झाली आहे तुझ्या, तू गेल्यानंतर. तायडे, तुझी आई तुझ्या बापाला म्हणते पोरीला फोन लावा. तायडे, तुझी आई तुझ्या बापाला म्हणते 2 वर्ष झालं, विसरून जा, आता शेतात कामाला जा. तायडे, तुझा बाप घरून निघतो ना ते थेट शेतात जातो, शेतातून निघतो ते सरळ घरी येतो. गावातल्या वट्यावर बसत नाही ग, मंदिराच्या पारावर बसत नाही ग. तायडे, तुझी आई सातत्यानं म्हणते ग तुझ्या बापाला विसरून जा सगळं आणि बछड्याला फोन लावा. तुझा बाप सगळं विसरतो, खिशातला मोबाईल काढतो, तुझा नंबर डायल करतोय. तायडे, तुझा नंबर लागत नाही म्हणून टपकन डोळ्यातून पाणी काढतोय. ए तायडे, विसरलाय ग तुझा बाप. तायडे, विसरलाय तुझा बाप, सोडलंय त्याला सगळं. तुला बोलायचं त्याला, तुला फोन लावायचा त्याला. तायडे, तुझा नंबर दे तुझ्या बापाला. होत्याचं नव्हतं झालं तायडे, भावाचा खेळ मोडलास तायडे. भाऊ खेळत नाहीये आता, चुलत भाऊ बसत नाही माणसा, आजोबा पाराव जाऊन बसत नाहीये, तुझ्या एकटीनं घर उद्ध्वस्त झालंय ग तायडे. ऐका कडे, मेल्यानंतर विधी करणारे भरपूर लोक पाहिले मी, जिवंत असताना त्रास देणारे पण भरपूर पाहिले. जिवंतपणी मायबाप सांभाळा, जिवंतपणी भावाची किंमत कळू द्या, जिवंतपणी चुलता कळू द्या, भाऊ कळू द्या, आई कळू द्या, मावशी कळू द्या, काका कळू द्या. गेल्यावर राहत नाहीये. आई, ज्या घरात बाप नसतो ना त्या घरात बापाचा फोटो असतो भिंतीवर लटकलेला. दारात पाऊल टाकला बापाचा, मेलेल्या बापाचा फोटो कडनं जर जाते आई, आणि पट दिशेनं भूतकाळ आठवतो. बाप होता धीरोदात्तपणे पाठीशी उभा राहिला होता, आज नाही राहिला. आई, त्या भिंती सुद्धा पोरक्या होतात. बाप नसलेल्या पोरानं घरात पाऊल ठेवू द्या आणि त्या भिंतीकडे पाहू द्या आणि भिंतीवरल्या त्या फोटोकडे पाहू द्या. घराला घरप राहिलेलं नसतं. आहे तोपर्यंत चांगला संवाद करा,
माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. नाही गरज राजा होतो मला तीर्थाला जायची. तुमचा बाप तीर्थ आहे, तुमच्यासाठी काय केलं नाही त्यानं. तुमची माय तीर्थ आहे, तुमच्यासाठी काय केलं नाही तिनं. सगळे सगळे जेवते रे, सगळे जेवते. आणि सगळ्याच्या शेवटी राहिलंच काही घरात तर खाईल, नाहीतर उपाशी पोटी गुडघ्यात मुंडको खुपसून तशीच झोपी जाईल. तिचं नाव आई आहे. खूप केलं दुसऱ्यांसाठी, खूप. बघा एकदा, घर पण जपा एकदा. नुसत्या भिंती आहे म्हणजे घर नाही आहे. फार मोठा बंगला आहे म्हणजे घर नाही आहे. त्या घरातली माणसं सुखी नाही बघतच नाही. मी खूप मोठ्या बंगल्यानं मुक्कामाची वेळ आली माझी. खरं सांगू, मी खूप मोठ्या बंगल्यात मुक्काम केलाय. बंगल्याचा मालक टेन्शन मध्ये दिसलाय. बंगला लय मोठा आहे, लय मोठं बांधकाम आहे, पण ते टेन्शन मध्ये आहे. मी विचारलं त्याला, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का हो? ते म्हणलं, आत्ताच बांधकाम झालंय, याचे हप्ते काय साधे आहेत का? अरे मी म्हणलं, मी याचा आनंद घेतलाय एका रात्रीचा. मी आनंद घेतलाय तुझ्या घराचा, तुझ्या या भिंतीचा, तुझ्या जिन्याचा, तुझ्या बेडरूमचा, तुझ्या किचनचा. मी आनंद घेतलाय तुझ्या बगीच्याचा, तुझ्या देवघराचा. मी आनंद घेतलाय आणि ते टेन्शन मध्ये आहे. घर मोठं बांधलं म्हणजे सुखी होऊ नाही. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबाराय बोलतायत, आमचं सुख त्याच्यात आहे. सुखाच्या मागं पडलोय आम्ही. घर विसरलो, घर पण विसरलो, देव पण विसरलो. देवारा राहिला नाही. कुठं राहिला देवारा? देव मानायलाच तयार नाही आम्ही. अरे रे रे रे, खरंच तुमच्याकडे थोडं बरं आहे बुवा. मी तुमचं कौतुक करन. मगाशी मला दादा सांगत होते, गाव एवढं बागायती आहे, एवढं बागायती आहे. माणसं सगळं नाही तिकडची. बोलतो जरा, तुम्ही नशीबवान बी तेवढे सगळे. मोकळं पटांगण आहे. ती घरं आहेत, जुनी घरं आहेत, जुने वाडे आहेत, जुनी संस्कृती आहे. नाही राहिलं पुणे मुंबईला हे. मी त्या दिवशी मुंबईत गेलो कीर्तनाला. कीर्तन माझं संपलं, जुना मित्र भेटला. मला म्हणला, चल ना घरी. म्हणलं, इकडे कस काय तू? ते म्हणलं, गावाकडे आई बाबा असते, मला नोकरी नव्हती, इकडे आलो पोट भरण्यासाठी. मुंबईत आई बाबा नाही. म्हणलं, बाबा आई गावाकडे. काय करतात? मजुरी करून खातात. म्हणला, तुझं वय किती आहे? मला 45 वर्ष. आई बाबाचं वय? मला 50, 60, 65च्या जत. या वयात मजुरी करते. ते मला काय करणार रे? मी भारावून गेलो. 45 वर्षाचा झालास रे, 65, 70 वर्षाच्या आई बाबाला काम करू देतोस? नाही, लहानपणी काय स्वप्न बघितले असतील त्यांनी तुझ्याकडून. 45 वर्षाच्या झाल्यानंतर माझं पोरग काय करल, किती स्वप्न रंगवलं असेल. वाईट वाटलं रे. तू 45 वर्षाचा टोनगा झालास, आई वडिलांना नाही मुंबईला आणू शकत? ते म्हणला, चल राव घरी चल. नको काढू विषय. म्हणला, मला लागतंय. म्हणला, घरी गेलो. 10x12ची खोली. बाल्या बाली 10x12ची खोली. दोघं उकडून मेली. बाल्यानं म्हणायचं बालीला, मी तुझा राजा तू माझी राणी. तिने म्हणायचं, अवधानी उचला घागर, नळाला सुटले पाणी. माझी बायको, माझी लेकरं, इतकं सुखी. बाकीचे गेले सगळे. आजी गेली, आजोबा गेले, सगळे संपले. घरात माणसं संपले. तुझी बायको आली काय आणि तू बाकीच्या माणसाला विसरला काय? संपलंय. मला म्हणलं, तुझा अभिमान आहे गड्या मला, तू लय फिरतोस इकडं तिकडं, कीर्तन व्याख्यान. आज माझ्या घरी मुक्काम करायचा. मुंबईतली परिस्थिती लय बेकार हो. ती 10x12ची खोली, बारका क्वाट, तिथंच झोपायचं, तिथंच किचन, तिथंच सगळं. त्याला जेवताना म्हणलो, मी नाही झोपणार इथं, मी जातो. म्हणलं, जेवण करतो तुझ्याकडे. तो म्हणला, झोपणार आहो. म्हणला, मला बरं वाटत. म्हणला, गरीबाच्या घरी झोपला असतं. अरे म्हणलं, कुठं झोपणार? ते म्हणला, तू क्वाटवर झोप. म्हणला, आम्ही सगळे खाली झोपू. अरे म्हणलं, खाली बी जागा नाही इतक्या माणसाला. क्वाटनं अर्धी जागा गेली. म्हणलं, किचन मध्ये अर्धी जागा गेली गॅसला. झोपायचं कुठं? ते म्हणला, झोपणार आहो, गप्पा मारीत बसू आपण. आता किती वेळ झाला? 12 वाजलेत. म्हणला, आता 6ला तर उठायचं आपल्याला. म्हणलं, क्वाटवर मी झोपणार आहे. ते म्हणलं, झोप. मी क्वाटकडे बघत होतो. मी गप्पा मारता मारता 2 पोरं त्याचे उठले आणि क्वाटवर जाऊन झोपले. त्या बाबा, मी म्हणलं, ते झोपले क्वाटवर. ते म्हणला, तू नको काळजी करू. त्यानं ते दोन्ही पोरं उचलले आणि क्वाट खाली टाकले. जागा. अजून 2 पोरं बाकी होते. त्याला म्हणलं, झाली माझी जागा. तवर दुसरे 2 पोरं गेले तुरमळीने, तिथं झोपले.
कॉटवर. मी म्हणलं हे टाकले कॉट खाली, ती झोपली की आता कॉटवर. तेव्हा म्हणला तू नको काळजी कर. त्यानं ते बी 2 पोरं उचलले, कॉट खाली टाकले. मला म्हणला झोप आता. मी झोपलो पण सकाळी उठून बघतोय तर मी बी कॉट खालीच होतो. तुम्ही खरंच नशीबवान आहे. तुम्हाला ते जुनं घर आहे, ती जुनी माणसं आहे, हे प्रशस्त मंदिर आहे, सोन्यासारखी घरं आहेत पूर्वीची. ते फिलिंग आहे तुम्हाला. पण माझं आव्हान असेल, मी विनंती असेल, मी कळकळीने सांगेल तुम्हाला, ते जुनं घर आहे, ती जुनी माणसं आहेत तुम्हाला बघायला. ती जुनी संस्कृती सुद्धा तशीच घरात जपा, हे काम तुमचं आहे. आजचा 3रा दिवस सफल झाला. बस बाप विसरला कितीही देवदेव करा, उपयोग नाही. तेने न जावे तीर्थाशी, माय बापे केवळ काशी. तुमचा बाप तुमच्यासाठी जगात सगळ्यात मोठा देव आहे. तुमची आई जगातली सगळ्यात मोठी देव आहे. जायची गरज नाही कुठंच नाही. काय आई आहे, ए गड्या ऐका. जुने लोक सांगायचे, कथा होती एक पूर्वीची. पोरग प्रेमात पडलं पोरीच्या, आणि पोरीनं सांगितलं मला मागशील ते देशील का. पोरगा मला मागून तर बघ. पोरगी म्हणली तुझ्या आईचं काळी जाणून दे. पोरानं काळीच काढलं आणि पोरगा असं घेऊन पळत होतं, पोरीला द्यायला, प्रेयशीला द्यायला. पळता पळता पडलं, काळीच बाजूला पडलं. काळीजामधून आवाज आला, पडलास का रे, लागलं का रे बाळा. पूर्वी ऐकले तुम्ही, ऐकलंय. बोलू पुढचं. मी सरते शेवटी जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, आणि त्याचं नाव आहे ती एक आई होती. ऐका नीट, गोष्टीचं नाव परत एकदा सांगतो. ती एक आई होती. नीट ऐका. श्यामची पत्नी आहे, दोघांची सर्व्हिस आहे, शहरामध्ये राहत आहे. श्यामची पत्नी श्यामला बोलली सासरवाडीला जायचे, लवकर या ऑफिसमधून. श्यामला उशीर झालाच शेवटी. पत्नी रागवली, रोज 6 वाजता येत असतात, आज 8 वाजले संध्याकाळचे, जायचंय तुमच्या सासरवाडीला, म्हणजे माझ्या माहेराला. चला आवरावरी करता करता 9-10 वाजले. घाटातून गाडी जाणार होती. श्यामची पत्नी आहे, श्याम आहे. त्यानं सांगितलं मी गाडी साफ करतो, छोटीशी अल्टो गाडी आहे. त्यानं गाडी साफ केली, बायकोनं सगळं आवरलं, गाडी निघाली. वाटात घाट आहे, अमावस्याची रात्र आहे, गाडी निघाली. तो पाऊस सुरू झाला. रात्री 11-12 वाजता त्या घाटामध्ये पोहोचले. घाटात पोहोचल्यानंतर धोधो पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट आहे, वारा सोसाट्याने येत आहे, पावसाचं पाणी पडत आहे, रोडवरती साचत आहे, गाडीचं चाक छोट आहे म्हणून खड्ड्यात जात आहे. हळूहळू गाडी चालवतोय. रात्री 12ची वेळ आहे, पावसाची रात्र आहे, गाडी घाटात गाडी गेली. तशी गाडी रात्रीच्या 12 वाजता अमावस्याच्या रात्री घाटात गेलेली गाडी अचानक बंद पडली. गाडीची हेडलाईट बंद, गाडी बंद आहे. श्यामची पत्नी घाबरली. श्याम, गाडी सुरू कर. गाडी का बंद पडली आहे? मागे गाडी नाही, पुढे गाडी नाही, रस्ता सामसूम आहे, भयानक परिस्थिती आहे, दोघे भयभीत झाले. श्याम, गाडी चालू कर. रात्रीच्या 12 वाजले, अमावस्याची रात्र आहे, घाट आहे, वाहन पाठीमागे नाही ना वाहन पुढे नाही, शमशान रात्र आहे. एवढ्यात वीज चमकली आणि कडकलेल्या विजामध्ये कोणीतरी एक बाई गाडीच्या समोर रक्तभंबाळ अवस्थेत दिसली. केश विस्कटलेले, डोळे रक्तानं लालबुंद झालेले, अंगावरची साडी फाटलेली, चिंदड्या झालेला, रक्त चाक ओघळतंय. आणि त्या विजाच्या कडकडामध्ये ही बाई गाडीच्या दिशेनं पुढं येत होती. श्यामची पत्नी श्यामला म्हणत होती, ती बाई कोण आहे? बघ ती बाई कोण आहे? दरवाजा लाव, गाडी सुरू कर. ती बाई कोण आहे? म्हणत ती बाई एकदम गाडीच्या जवळ 2 हात जोडले, केस विस्कटलेले, साडी फाटलेली, जागोजाग रक्त ओघळतंय, अंगावरनं रक्त येतंय. शेंदूर फासलेल्या मारुतीरायाच्या मूर्तीसारखी ती बाई दिसत होती, रक्तानं लालबंद झालेली. पुढे येऊन उभा टाकली आणि बोलत होती, बाहेर या, वाचवा,
बाहेर या. श्यामच्या लक्षात आलं काहीतरी विपरीत प्रकार आहे. श्यामची पत्नी श्यामला बोलते, दरवाजा उघडू नको, बाहेर जाऊ नको, बाहेर जाऊ नको. पुन्हा ती बाई जवळ आली, गाडीच्या बोनटवर थाप टाकली, 2 हात जोडले आणि मट्ट दिशी गुडघ्यावर बसली. वीज चमकली, बाई बसलेली दिसली आणि जोरात बोलली, बाई बाहेर या, माझ्या लेकराला वाचवा, माझी गाडी दरडीत कोसळली आहे, ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलाय, माझं लेकरू जिवंत आहे, ते ओरडतंय, गाडीतून त्याला बाहेर काढा, अपघात झालाय माझा, बाहेर या. श्याम उतरला, पत्नीला बोलला, का अपघात झालाय, जातो, मी बघतो काय प्रकारे, तू गाडीत बस, गाडीत बस, गाडीत बस. गाडी सुरू होत नाहीये, हेडलाईट लागत नाहीये. अचानक उतरला, जवळ गेला बाईच्या, कुठे गाडी, कुठे तुमचं लेकरू, चला दाखवते, चला. दरड उतरत 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 श्याम त्या अनोळखी बाई सोबत, रक्तानं लालबुंद झालेल्या अनोळखी बाई सोबत तो घाटाचा रस्ता दरड उतरत 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 त्या दरडीत गेला. आणि जवळ जाऊन बघतो तर काय, ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलाय, घाटातून गाडी खाली पलट्या खात गेली आहे, ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलेला आहे. आणि त्या गाडीतून आवाज येतोय, आई उठना, ए आई उठना, ए आई उठना. बघतोय तर ते मूळ आई कुणाला म्हणतोय, बघतोय तर जी बाई आत्ता माझ्या सोबत होती तीच आई गाडीत मरून पडलेली आहे. माग बघतोय, कुठे ती बाई, तर बाई जवळ नाही आहे. बाई कुठे आहे, हीच होती बाळाला वाचवा म्हणणारी. त्यानं दरवाजा ओढला, ताकद लावली आणि ते मूल बाहेर काढलं. ती बाई मध्ये मरून पडलेली. त्याच्या लक्षात आलं, लेकराला वाचवण्यासाठी बहुतेक त्या बाईचा आत्मा असावा. मुलाला कडेवर घेतलं आणि तसा दरड चढत 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 आपल्या गाडीकडे गेला. श्यामची पत्नी गाडीत बसलेली आहे, भयभीत झालेली आहे. श्याम दिसला, लेकरू दिसलं, गाडीत बसला. आता गाडी सुरू झाली, लाईट सुरू झाल्या, हेडलाईट सुरू झाल्या, गाडीचा गेअर पडायला लागला आणि गाडी त्यानं सुरू केली. ते लेकरू पत्नी पशी दिलं आणि ती पत्नी विचारते, कोण आहे हे लेकरू, कोण आहे हे लेकरू. गाडी पुढे गेली, घाटाच्या बाजूला गेली, पाऊस शांत झाला, विजा थांबल्या, वारा थांबला आणि श्यामची पत्नी श्यामला विचारते, ती बाई कुठे आहे, ती बाई कोण होती, ती बाई कोण होती. श्याम म्हणला, ती एक आई होती. गोष्टीचं नाव आहे, ती एक आई होती. आख्यायिका आहे, माहिती आहे, बनवलेली गोष्ट आहे, पण सांगू, आई दाखवून देणारी गोष्ट आहे. दादा लेकरासाठी काय करत नाही ती, आणि त्या लेकरानं त्या आईला त्या वडिलाला वृद्धाश्रमात ठेवावं आणि हे शिकलेल्याकडून घडावं, लाजिरवाणी गोष्ट आहे. हे पैशावाल्याकडून घडावं, लाजिरवाणी गोष्ट आहे. आता दादा बोलले बोलता बोलता, तुमची आई, तुमचे वडील देव आहेत तुमच्यासाठी. तुमचा मोठा भाऊ देवाप्रमाणे आहे. लक्ष्मणानं त्या रामासाठी वनवास, त्या रामासाठी वनवास, भावासाठी इथं भाऊ कोपऱ्यात कुचू कुचू मारते बांधासाठी. कुठं राहिलंय घर पण, कुठं राहिले देव पण. जिजाऊंचा इतिहास ऐकतो, शिवरायांचा इतिहास ऐकतो. पाचाडला ठेवलं होतं, पाचाडला माझ्या राजानं जिजाऊ मासाहेबाला. काय म्हणायचे आई, जिजाऊ मासाहेब बाळराजा रांगत होता ना, काय म्हणायच्या, बाळराजे आला, बाळराजे रांगत्या पोराला, बाळराजे चला 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 चला, बाळराजे आले आले आले, बाळराजे आले. आपलं नाव पप्पू असलं तर पप्या, बाळू असलं तर बाळ्या. तुम्ही जे बोलता ना त्याच्यावर बिंबवलं जाते, तसंच राहते, ठासून भरलं जाते तुम्ही बोलल्याला. हो, घर मूल घडवत असतं.
घरात जे बोलतात ते पक्क आहे. सगळा वाडा बांधला रे, वाडा. आणि आईसाठी खोली नाही. आईसाठी रायगडाचं बांधकाम झालं होतं. रायगडाचं राजा, रायगडाचं बांधकाम झालंय. मंत्र्याच्या आत महाल आहे, राण्यांसाठी आत महाल आहे. हे राजा, हे रायगडाचं भव्य बांधकाम बघितलं जिजाऊ मासाहेबांनी. आणि जिजाऊ मासाहेब शिवराजाकडे गेले आणि बोलायला लागले, राजा सगळ्यांसाठी बांधलंच रे, या म्हाताऱ्या जिजाऊंसाठी एखादा महाल बांधला नाहीस? शिवराजानं उत्तर दिलं, आऊ साहेब, आऊ साहेब, सगळं स्वराज्य एकीकडं, तुम्ही एकीकडं. अख्खं स्वराज्य एका पारड्यात टाकील आऊ साहेब, तुम्हाला एका पारड्यात टाकावं. ते तुमचं पारडं जड असावं. आजपर्यंत तुमचं स्थान स्वराज्यामधलं हे आहे. स्वराज्यामधला हायकोर्ट आहात आऊ साहेब तुम्ही. आणि म्हणून तुमच्यासाठी रायगडावरला वारा तुम्हाला मानवत नाही, हे खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं. म्हणून आई साहेब, आऊ साहेब, तुमच्यासाठी पाचाडला सेपरेट राजवाडा बांधलाय. आईसाठी राजवाडा बांधणारा राजा आम्हाला नाही शिकवला, पण बायकोसाठी ताजमहल बांधणारे आम्हाला शिकवले. शाहजहां ने मुमताज के लिए क्या बनाया, शिकवलंय. पण शिवराजानं आईसाठी रायगडावरला वारा मानवत नाही म्हणून पाचाडला वाडा बांधलाय. हे आम्हाला का नाही शिकवलं? कुठे शिकलो? आई, घराचं घर पण तुम्ही आहात. बाळाला स्वप्न मोठं दाखवा. हो, दाखवलंय आऊसाहेबांनी. बाळ राजे, तुम्हाला राजे व्हायचं आहे. स्वप्न दाखवलं. स्वप्न खरं होईपर्यंत जिवंत राहिल्या, मुद्दाम धीरोदात्तपणे त्याच्या पाठीशी उभा राहिल्या. आणि शिवराज्याभिषेक झाल्याच्या नंतर 12व्या दिवशी जिजाऊ मासाहेबांनी देह ठेवला. ऐका, सरते शेवटी सांगतो, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाला बातमी कळाली, आऊसाहेबांचं पाचाडच्या वाड्यामध्ये निधन झालंय. माझा राजा रायगडावरनं खाली आला. हत्ती तलावाच्या जवळ आलाय, तिथं दरवाजापाशी आलाय, तलावापाशी आलाय. आणि पालख्या घेऊन लोक आले. महाराज बसा, महाराज बसा, आऊसाहेबांचं निधन झालंय, पालखीत बसा. माझा राजा पालखीत नाही बसला, पळत सुटलाय रायगडाच्या खाली. राजा विसरला रे, तो राजा म्हणून विसरला. शिवबा पळतोय आणि पळता पळता रायगडाची माती कपाळाला लावतो आणि राजा पुढे पळतो. पुन्हा थोडं धावतो, आईकडे जायचंय, आऊसाहेबांकडे जायचंय. पुन्हा थोडं धावतो, त्या रायगडाची माती कपाळाला लावतो आणि पुन्हा पुढे पळतो. शेवट शिलेदार मागं पळतायत. महाराज पालखीत बसा, महाराज पालखीत बसा. महाराजांनी म्हणावं, नको, थांबा. महाराजांनी पुढे पळावं, बेभान व्हावं. आऊसाहेब गेला, स्वराज्याचा हायकोर्ट हरवलाय. महाराजांनी पुन्हा रायगडाच्या खाली पळावं, पळता पळता खाली वाकावं, तिथली माती कपाळाला लावावी. कोणीतरी यावं आणि शिवराजांना विचारावं, राज माती का कपाळाला लावताय? शिवराजानं सांगितलं, आऊसाहेब जितून जितून गेल्या, ती माती त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालीये. सरते शेवटी ती माती माझ्या कपाळाला लावू द्या. शिका मात्र भक्ती शिवचरित्रातून. नुसत्या लढाया नाही, नुसती तलवार नाही. सोळा हे ह्याची अडवतो, त्याची जिरवतो. दुसऱ्याची जिरवायच्या नादात आपली कवा जिरली कळतच नाही. बस झाला आता. आवाज कुणाचा? नको नको नको. येऊन येऊन येणार कोण? तुझी मावशी. बस झालं रे. बोलतो थोडस. बापाचा आहे म्हणा कधीतरी. बरं ते कशासाठी म्हणते माहिती का? दादा मुद्दाम बोलतो. नेत्यावर प्रेम आहे म्हणून म्हणत नाही. ते म्हणते आवाज कुणाचा, आणि साहेबालाच म्हणते 500 द्या 500. बोलते ना तुम्हाला, ते पेलास दारू, खाल्लंस मटण, आता दापटन. स्वतः विकू नका राजा. हे घरातले संस्कार आहेत. बाप, आई, भावंड, तुमचं कुटुंब तुमच्यासाठी स्वर्गासारखं आहे. ते स्वर्गासारखं जपून ठेवा. सरते शेवटी जाता जाता काही गोष्टी सांगणार आहे. आई,
असं कधी झालंय का? माझ्या आईनं लेकराला बाळा अवांतर वाचन कर म्हणून दिलं एखादं पुस्तक? आई, माझं आगामी पुढचं पुस्तक असणार आहे, आई तुम्ही जिजाऊ व्हा. शिवबाराच्या जन्माला यावेत वाटतं, शिवबाराच्या जन्माला यावं वाटतं. शहाजी व्हायचं कोणालाच नको आहे. शिवबाराच्या जन्माला यावं वाटतं, आऊसाहेब व्हायचं कोणालाच नको आहे. आणि म्हणून आगामी पुस्तक आहे, आई तुम्ही जिजाऊ व्हा. हो हो, गरज आहे. त्याला सांगा, राजा स्वतःसाठी जगत जगत लेकरा दुसऱ्यांसाठी जग. कळू द्या त्याला, तुझा बाप तुझ्यासाठी राबलाय. शिकवा त्याला, आई तुझ्या आईनं खूप झिजली तुझ्यासाठी, कळा सोसल्या. एक पुस्तक वाचायला द्या, त्यानं प्रगल्भता वाढते. आज सरते शेवटी सांगतो, तुमची सगळ्यांची जिम्मेदारी म्हणून एक झाड लावा. झाडं संपले, शेवटचं आव्हान माझं, झाडं लावा. लावा लाव्या करा, लावा लाव्या करा, पण त्या नाही, झाडांच्या करा. आडवा आडवी जिरवा जिरी करा, पाण्याची करा. तसं तुम्ही सुजलाम सुफलाम इकडे किती बागायती आहे, किती बागायती आहे. तुम्ही ऊस पिकवणारे आणि माझा जिल्हा, माझा जिल्हा ऊस तोडणार आहे. म्हणजे आमच्या इकडचे माणसं तुमच्याकडे ऊस तोडा येते, पण मी आज ऊस तोडा नाही आलो. का म्हणलो मी? कोरोनाच्या काळानं दाखवून दिलंय ऑक्सिजनची गरज लागेल. कोरोना दाखवून दिले तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल म्हणून. लागला का नाही ऑक्सिजन? आणखीन काही काळानं वर्षातून एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार, आणखीन काही काळानं महिन्यातून एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार, आणखीन काही काळानं 8 दिवसाला एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार, आणखी काही काळानं रोज एकदा सकाळी सकाळी ऑक्सिजन लेवल करावं लागणार, आणखीन काही काळानं ऑक्सिजनचं लेवलचं ते तसंच ठेवायचं, मागं टाकी, पंपावर जायचं, ऑक्सिजन भरायचं, निघाले. ही वेळ येऊच नाही आपल्यावर, म्हणून बिंबवा त्याच्यावर, बाळा झाड लाव, जगलं पाहिजे. का शिवबाराजानं तवा झाडं लावली, शिवापूरला आंब्याची बाग लावली? तवा गरज नव्हती, तवा झाडांची संख्या खूप होती, माणसांची कमी होती. आता माणसाचा उता आलाय, झाडांची कमी झाली. कालांतराने खरंच ऑक्सिजन कमी पडणार आहे आपल्याला. आज जागे व्हा. हे दुनिया संपणार आहे बिंपणार आहे काय नाही, दुनिया आपण हळूहळू संपवणार आहे. स्वतःसाठी एक लावा, आपल्या घरासमोर एक लावा, एका माणसाने एक लावा, बस. वक्तृत्वाची साधना नावाचं माझं वक्तृत्वाचं पुस्तक आहे. ज्या लोकांना पाहिजे ते ऑनलाईन मागवू शकता. येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला माझं लोणावळ्यामध्ये 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते घ्या. तिकडे माझं येणं होत नव्हतं म्हणून आपल्या गावचे माजी सरपंच उत्तमजी गावडे कोल्हापूरला आले, त्यांच्या माध्यमातून येणं झालं. सरते शेवटी जाताना सांगेल, माझ्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शिवचरित्र आहे आणि ते आहे यशस्वी जीवनाचं शिवसूत्र सांगणारं. शिवरायांचे यशस्वीतेचे जे फंडे आहेत ते पुस्तकात आहे. 100 रुपयाचं छोटं पुस्तक आहे. शिवचरित्रातून शिका, यशाचा कानमंत्र नावाचं पुस्तक आहे. काय काय वापरलं यशस्वीतेसाठी. आणि सरते शेवटी सांगतो, तुमचं कुटुंब, तुमचं घर तुम्ही टिकवलं तर ते घर आहे, नाहीतर ते घर नाही. घर म्हणजे नुसत्या भिंती नाही, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. खरं म्हणजे सर्वांना मी विनंती करतो, पसायदानानं आपल्याला शेवट होणार आहे. सर्वांनी 2 मिनिटं बसून घ्यावं. पसायदान होणार आहे आणि सांगता होणार आहे या संपूर्ण व्याख्यानमालेची. सर्वांनी 1-2 मिनिटं बसून घ्यावं. पसायदानानं सांगता होणार आहे, नको तो नुसती नाती. खरं म्हणजे आजची परिस्थिती अशी झालेली आहे, आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता नातच झाले बोनसाय, हाय काय आणि नाय काय.
संस्काराचं झालंय लोणचं आणि दिखाव्याचं झालंय जेवण. संस्काराचं झालंय लोणचं आणि दिखाव्याचं झालंय जेवण. ज्याला त्याला हवी आहे मलई दुधावरची साय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. पोरं झाली उच्च शिक्षित, आई बाप मात्र दुर्लक्षित. पोरं झाली उच्च शिक्षित, आई बाप मात्र दुर्लक्षित. वृद्धाश्रमात थाय मोकलून रडते माय. वृद्धाश्रमात थाय मोकलून रडते माय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता कुटुंब कधीच नसते एकत्र, नसते आता संवादाचे सत्र. आता कुटुंब कधीच नसते एकत्र, नसते आता संवादाचे सत्र. आता आपुलकी जपणारी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाही. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. माणुसकीची सर्वत्र वाढवा, माणुसकीची सर्वत्र वाढवा. सगळीकडे पैशाचाच बनवा, सगळीकडे पैशाचाच बनवा. सुख समाधान हरवलंय, सुख समाधान हरवलंय. जीवन नुसतंच झालंय हाय फाय, जीवन नुसतंच झालंय हाय फाय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. आता नातच झालंय बोनसाय, हाय काय आणि नाय काय. खरं म्हणजे या घराला खरपण देणारी माणसं तर कमी होत आहेत, पण प्रेताला सरपण देणारी माणसं सुद्धा कमी होत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचं आपण उदाहरण बघितलेलं आहे. एका मुलीने सांगितलं, माझ्या वडिलांना अग्निसंस्कार द्यायचा असेल तर द्या, नाहीतर फेकून द्या. म्हणजे घराला घरपण देणारी माणसं तर कमी होत आहेत, पण प्रेताला सरपण देणारी माणसं सुद्धा कमी होत आहेत. आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतं, मुलगी घराचं सत्व असते आणि मुलगा घराचं भविष्य असतो. इतकं जरी लक्षात ठेवलं तर कुटुंब व्यवस्था ढासळणार नाहीये. गेले 1.5 तास माननीय सुसेन महाराज नायकवडे यांनी आपल्या अभोग वाणीतून आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आपण देऊयात. आणि या अभिनव व्याख्यानमालेचं या ठिकाणी आपण सांगता पसायदानानं घेणार आहोत. त्याच्यापूर्वी मी अभिनव व्याख्यानमालेच्या सर्व संयोजकांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या आपण देऊयात. गेले 10 वर्ष हा विचारांचा दीप ज्यांनी प्रज्वलित ठेवलेला आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी हात जोडावे अशी मी विनंती करतो. पसायदानानं आपण संपूर्ण व्याख्यानमालेची आपण सांगता करूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जेखांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे बांशील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अणवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुळा सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित.
आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया जाहला सुखिया जाहला सुखिया जाहला ओम शांती शांती शांती. सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या अपूर्व आपण दाद दिली त्याबद्दल अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे आभार. आणि त्याचप्रमाणे सर्व प्रमुख पाहुणे सर्व व्याख्याते सर्व मान्यवरांचं सुद्धा अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय निशिकांतजी दादा, त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते सुसेन महाराज नाईकवाडे